चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया गव्हाच्या पिठाचे पापड. कधी बनवले नसतील तर नक्की हा वाळवण्याचा नवीन प्रकार बनवून बघा. एकदम चवदार आणि खुसखुशीत लागतात. सांगितल्याशिवाय हे पापड कशाचे बनवले हे कोणाला कळणार नाही. आपल्या आवडीप्रमाणे हवा तो मसाला या पिठात आपण घालू शकतो आणि पाहिजे त्या चवीचे हे पापड बनवू शकतो. अगदी पहिल्यांदा पापड बनवत असले तरी पापड फाटणार किंवा चिरणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते गव्हाचे पापड कसे बनवायचे. त्यासाठी 4 वाट्या मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही कुठल्या वाटीने 4 वाट्या मोजून घेऊ शकता. त्या प्रमाणात आपल्याला पापडाचा मसाला इथे घालायचा आहे. 4 वाट्यांसाठी बघा मी इथे घातलेला अर्धा चमचा पापड खार, अर्धा चमचा मीठ, चिली फ्लेक्स, इथं तुम्ही लसणाची चटणी घालू शकता, हिंग, चिमूटभर सोडा आणि तीळ, तसेच जिरे, वाटल्यास तुम्हाला ओवाही तुम्ही ते घालू शकता. आता ह्या 4 वाट्या पिठासाठी आपल्याला पाणी लागणार आहे. 4 वाट्या थोडे थोडे करून मिक्स करून घ्या. आपण गव्हाचं पीठ मळतो तितकं घट्ट नाही. 4 वाट्या बरोबर जितकं पीठ घेतलंय तितकंच पाणी आपल्याला इथे लागणार आहे. सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. हात न लावता चमच्याने मळले तरी चालेल. बरोबर 4 वाट्या पाणी मी इथे वापरलेले. सैल पीठ असल्यावर मस्त पापड फुगतो. इकडे मी स्टीमर आता रेडी करून घेते. चाळणीला मी थोडं तेल लावून आता आपण तयार केलेले गव्हाचे पीठ इथे पसरवून घेऊ. थोडे थोडे टाका, एकाच जागी सगळे टाकू नका, म्हणजे वाफ सगळ्या बाजूने छान लागेल. 20 ते 25 मिनटं छान वाफ देऊन घ्या. बघा पिठाचा असा रंग बदलल्यानंतर थोडं तुम्ही सुट्टं करून थोड्या वेळ अजून 5-10 मिनटं वाफ देऊ शकता. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीवर घेऊन पीठ छान मळून घ्या. थोडेच पीठ घ्या, उरलेले पीठ त्या गॅसवरच वाफवू द्या, म्हणजे अजून जास्त छान शिजेल. थोडे थोडे पीठ घेऊन, गव्हाचे पीठ थोडे चिकट असल्यामुळे सगळे पीठ एका वेळेस बाहेर काढू नका. जितक्या पापड्या लाटता येतील तितकेच पीठ बाहेर काढा आणि मग लाटायला घ्या. हातावर अशा प्रकारे त्याच्या लाट्या बनवून प्लास्टिकमध्ये ठेवून पापड लाटून घ्या. बघा लाटण्याने अशा पद्धतीने पापड लाटा. पापड अगदीच फाटणार किंवा चिरणार नाही. प्लास्टिकवर एकदम छान असा मस्त मोठा जेवढा आकार पाहिजे तेवढा पापड लाटून घ्या. गव्हाचे पीठ चिकट असल्या कारणाने बाकीचे पीठ वाफवून स्टीमरमध्ये तसेच राहू द्या. लागेल तसं पीठ बाहेर काढा आणि पापड लाटून घ्या. 1 ते 2 दिवसाचं ऊन दाखवल्यानंतर पापड एकदम छान कुरकुरीत तयार होतात. नक्की करून बघा. थँक्यू.